हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता पूजा आहे आज, म्हणजे उद्या आहे पूजा. तर आज आमची साफसफाई चालली आहे सकाळपासूनच. तर इथं आम्ही साफसफाई करायला लागलेलो आहे. तर घर बांधून रंग वगैरे देऊन 2 महिने झालेले आहेत, म्हणजे पूर्ण काम वगैरे झालेलं. तर छोटे छोटे कामासाठी आम्ही थोडंसं थांबलेलो. आणि तुम्ही विचारत होतात ना, तुझी बहीण कुठे गेली, रोहिणी दिसत नाही आहे. तर ती गेली होती नागपूरला, तिची ड्युटी होती. तर त्यासाठी 1 महिनाभर तिचं ते ड्युटी होती, त्याच्यामुळे ती नागपूरलाच होती. आणि त्याच्यामुळे मग तिला पण काही यायला जमत नव्हतं ना. आमच्या सगळ्यांच्या सुट्टीच्या ह्याच्यावरती आम्हाला पूजा पकडायची होती, त्याच्यामुळं पूजा करायला लेट झालं. नाही तर मेमध्येच लवकरच पूजा झाली असती किंवा एप्रिलमध्येच पूजा झाली असती. पण सगळ्यांचं येणं किंवा माझी सुट्टी, माझ्या मिस्टरांच्या सुट्टी, दाजींची सुट्टी, त्यानंतर रोहिणीची सुट्टी, तिच्या मिस्टरांची सुट्टी, ह्या सगळ्यांचा विचार करून मग मेमध्ये आम्ही पूजा पकडलेली आहे. मे एकदम लास्टला, म्हणजे एंडिंग, म्हणजे मध्यंतरी 15 तारखेच्या नंतरच पूजा पकडायचं चालू झालं. तर इथं आम्ही स्वच्छता करणार आहे. आज सकाळपासूनच स्वच्छतेला लागलेलो आहे. रोहिणी आली 17 तारखेला, त्यानंतर हा 18 तारखेचा व्हिडिओ आहे. आल्या आल्या लगेच कामाला लागली, कारण फक्त 2 दिवस राहिले होते. 19 तारखेला पूजा पकडली, कारण मग मला परत 21 तारखेला मुंबईला जायचं होतं. त्याच्यामुळे मग सगळ्यांचा विचार करून म्हणजे पूजेची तारीख पकडली. 20 तारखेला मला मुंबईला जायचं आहे. तर त्याच्यामुळे आजच आम्ही सगळं हे साफसफाई करायचं ठरवलेलं आहे. तर सकाळीच आम्ही कामाला लागलो. सकाळी उठल्यानंतर घर धुवायला सुरुवात केली. तर इथं आम्ही पूर्ण घर धुतोय, कारण 2 महिने झालं घराचं काम सगळं झालेलं आहे, सगळं कलर वगैरे देऊन. तर कसं लहान मुलं आहेत, तर तो थोडासा हातपाय इथं तिथं लागतो. तर ते सगळं स्वच्छ करण्यामध्ये, आणि आमच्या म्हणजे जवळच बाजूला सगळी माती आहे. तर वाऱ्याचं ह्याचं आता दिवस चालू आहेत. तर ती माती सगळी घरावरती अशी खिडक्यांवरती, घरांवरती सगळी अशी बसलेली आहे. तर त्याच्यामुळे सफेद रंग दिलेला आहे घराला. तर ते लगेच दिसून येतं, म्हणजे नाही का, की कुठं डाग लागलेली किंवा कुठं काय माती वगैरे, धूळ वगैरे लागलेली. तर त्याच्यामुळे आम्ही सगळं घर धुवायचाच निर्णय घेतला डायरेक्ट, सगळं पाणी वगैरे मारून. आणि पाण्याचं काय, घरचंच आपलं पाणी आहे, बोरचं. तर त्याच्यामुळं पाण्याचं काही टेन्शन नाही. त्याच्यामुळे ना आम्ही सगळं घर डायरेक्ट धुवून टाकतो. डायरेक्ट वरच्या मधल्यापासून खालपर्यंत सगळं पाण्याने स्वच्छ करून, आतून बाहेरून जे जे आम्हाला डाग दिसत होते. आता पूजा आहे म्हटल्यानंतर लोक बघतात, येणार सगळे बघणार कसं आहे घर, काय आहे. तर आपलं घर पण चांगलं दिसलं पाहिजे, त्यासाठी आमचे हे थोडंसं प्रयत्न आहेत. तर इथं आम्ही चाललेलो आहे, रोहिणी आणि मी. वेदू पण मदत करतोय आम्हाला. कर. वेदू पण मदत करतोय. साफ केलं. तर आहे ना, ही आम्ही आतल्या भिंती धुवायचं पण कारण असं आहे की, कारण घरामध्ये काम चालू होतं, म्हणजे कलर दिल्यानंतर पण POP वगैरे ह्याचं त्याचं काम चालू होतं. त्याच्यामुळे ना येणाऱ्या जाणाऱ्यांचे हात वगैरे लागलेले, मळलेले, मग त्या भिंतीला तसेच दिसत होते. आणि कलर कसा म्हणजे भिंतींचा कलर कसा एकदम लाईट आहे, आणि त्याच्यामुळे ते डाग तशीच्या तशीच दिसत होते. त्याच्यानंतर आमची तेजू जी आहे, ती पण काही पण, म्हणजे तिला समजत नाही एवढं, 2.5 वर्षाची आहे, काही पण असं घेणार हाताला लागलेलं तेच असे भिंतीला वगैरे पुसणार. तर त्याचे डाग दिसत होते. त्याच्यामुळं ना आम्ही लिटरली ते
खिडक्यांसहित भिंतीसुद्धा धुवून टाकल्या होत्या. आणि हा कलर जो आहे तो एकदम म्हणजे त्याच्यावर पाणी जरी टाकलं तर ते निघत नाही किंवा काय नाही, डाग निघतात पण ते कलर निघत नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या भिंती धुतल्या, फरचीसहित पूर्ण भिंती ज्याला ज्याला डाग लागलेले ते सगळे धुवून टाकले, खिडक्या वगैरे स्वच्छ केल्या, सगळं मस्तपैकी आमचं काम चालू होतं. गॅलरीतल्या भिंत्या, गॅलरीतल्या ज्या खिडक्या त्या सगळ्या आम्ही धुवून टाकल्या, कारण पाणीचं काही टेन्शन होतं, घरचं पाणी होतं त्याच्यामुळं जे म्हणजे जे धूळ लागली होती, म्हणजे असंच आम्ही मुद्दाम नव्हतं करत, धूळ खरंच लागली होती ते आपण स्वच्छ केल्यानंतर खरंच चांगलं दिसायला लागलं. म्हणजे हे जे आहे ह्यालासुद्धा धूळ लागलेली आहे, कारण जवळच आमचं सगळं मातीचंच आहे, रानातल्यासारखंच आहे जवळ शेती वगैरे, तर ती धूळ वगैरे उडून घरावरती येते. तर आजच्या असं नाही की परत काय घरावरती उडणार नाही किंवा काय नाही, पण आजचा दिवस जो आहे, उद्याचा दिवस तो मेन आहे घरासाठी. तर पूजा आहे घराची, त्याच्यामुळं सगळं धुणं गरजेचं होतं. तर हे मम्मीन तेच करणं होते, स्नेहा, पण त्यांना एवढं काम झेपणार नाही. म्हणजे सगळं धुवायचं आणि सगळं पाहुणे आले त्यांचं जेवण वगैरे हे ते करा, त्यानंतर सगळं मुलांना सांभाळून ह्या गोष्टी आणि बाकीच्या पण गोष्टी आहेत. म्हणजे पूजा आहे म्हटल्यानंतर एकच काम नसतं, घरामध्ये भरपूर काम असतात, भरपूर वेगवेगळी हे असतं. त्याच्यामुळे ना त्यांना म्हटलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमचं रोजचं काम करत राहा, आम्ही घर वगैरे स्वच्छ करतो, स्वच्छ करायचं काम आमचं. तर इथं आम्ही स्वच्छ सगळं करायला लागलेलो आहे. लिटरली आम्ही बाथरूमचे दरवाजेसुद्धा छान पुसून किंवा धुवून डायरेक्ट टाकलेले आहेत, पाणी वगैरे काढून. तर इथं रोहिणी घरात करते, मी बाहेर करते, मी धुवायचं काम करायचे सगळं स्वच्छ आणि रोहिणी पाणी काढायचं काम करायची. म्हणजे एकीला दोघी जणी, म्हणजे त्याच्यामुळं आम्हाला जास्त लोड पण नाही पडला. एक किंवा हे असतं ना, लोड भरपूर आला असतं, त्याच्यामुळे मी नुसते धुवत राहायचे, सगळं पाणी वगैरे मारून सगळं भिंती वगैरे साफ करायची आणि ती सगळं पाणी वगैरे काढायची. तर चाललंय आमचं इथं काम. किती मिनिटाचं झालं असं तुला काय वाटतंय? 4. किती मिनिटात व्हायला पाहिजे? आम्ही साफ करायचो आणि पोरं परत घाण करायला पाय घाण घेऊन परत यायचे, त्याच्यामुळे त्यांना खालीच पाठवले, दरवाजा वगैरे लावून घ्यायला सांगितलं आणि आम्ही परत इथं कामाला लागलेलो आहे. तर तुम्ही म्हणाल काय असं, म्हणजे काही काहींना वाटतं की खरंच खूपच ओव्हर करतात किंवा काही म्हणतील की हां हे बरोबर आहे, म्हणजे घर स्वच्छ वगैरे करतात, पूजा आहे म्हणून, पण काहींना वाटतं अरे तुम्ही खूपच हे करताय. पण खरं सांगू का, हे आमचं स्वप्न होतं. आम्ही स्वप्न बघितलं होतं लहानपणापासून की आमच्या वडिलांचं घर असं असावे, कारण आम्ही एका 4 म्हणजे एक छोट्याशा घरामध्ये 4 भावंडं, आईवडील असं आम्ही बघितलं होतं, राहिलेलो आहे ते दिवस. त्याच्यानंतर मग 2 खोल्या काढल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळं, म्हणजे त्याच्यातच आमचे लग्न वगैरे सगळ्यांचे झाले, त्यातच पाहुणे वगैरे सगळं. तर त्याच्यामुळं घर अजिबात पुरायचं नाही, तरी पण आम्ही ॲडजस्ट केलं. त्याच्यानंतर तिकडचा पत्रा वगैरे वाढवला. तर हे म्हणजे आम्ही खूप अनुभवलेलं आहे आणि आम्हाला असं वाटायचं की आमच्या वडिलांचं घर खूप छान व्हावं आणि आम्ही जेव्हा येईल ना तेव्हा प्रत्येकाला वेगवेगळी रूम असावी असं वाटतं प्रत्येकाला, ठीक आहे. तर आम्ही खूप, म्हणजे माझ्या आईवडिलांचं पण ते स्वप्न होतं की काही ना काही, म्हणजे खूप मोठी ही असते गोष्ट की गावाकडं सगळं झाल्यानंतर एक घर स्वतःचं चांगलं असावं. खरंच खूप हे खूप म्हणजे महत्त्वाचं आहे आणि घर म्हणजे एक आपल्या जवळचा हिस्सा असतो. तर मी तुम्हाला सांगू नाही शकत की हे घर झाल्यानंतर आम्ही किती खुश आणि किती, प्रत्येकजणच होतो, पण आमचं स्वप्न होतं हे, ते पूर्ण झालं आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप खुश होतो, ठीक आहे. तर त्याच्यामुळे आम्ही बाथरूमच्या भिंतीसुद्धा नाही सोडल्या, सगळं आम्ही घासत होतो, सगळं. असं नाही की बाबा आम्ही तर 2-3 दिवसासाठी चालून आम्हाला काम लावले, नाही, आम्ही ते मनाने आम्ही स्वतःने घेतलं होतं. मम्मी म्हणायची अगं राहू द्या, तुम्हाला पूर्ण दिवस लाईन, तुम्ही खूप दमताल. नाही, आमचं हे स्वप्न होतं, हे कामं करायला खूप आनंद वाटत होता. माझ्या बापाने खूप कष्टाने बांधलेले, त्याच्यामुळं ते
चांगलं झालंच पाहिजे असं. तर चाललं आहे आमचं काम आणि पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर आणि होम टूरचा व्हिडिओ पण नक्कीच येईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.